स्त्री पोचली नाही, तिच्यावरती क्रूरपणे अत्याचार केला गेला, काय त्या आई वडिलांची अवस्था झाली असेल, काय त्या कुटुंबाची अवस्था झाली असेल. तर हा अक्षरशः मानवतेला काळीमा फासणारी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र, ज्यांनी स्त्रियांचा आदर करायला शिकवला, सन्मान करायला शिकवला. महाराष्ट्र काय, गुजरात काय, राजस्थान काय, तामिळनाडू काय, अशा घटना परत घडू नये म्हणून गावोगावी अशी जनजागृती झाली पाहिजे, निषेध मोर्चे झाले पाहिजे की जेणेकरून अशा घटनांना एक फार मोठी भीती बसली पाहिजे आणि त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. लवकरात लवकर न्याय मिळावा, त्या पीडितेचं रक्षण व्हावं, कुटुंबाचं संरक्षण व्हावं, यासाठी आपण आज निषेध मोर्चा काढत आहोत. जी पीडिते, ज्या मुलीवरती बलात्कार झाला, ती काही दिवसापूर्वी दगावली, तिचा मृत्यू झाला. किती वेदनादायी गोष्ट आहे. 13 वर्षाच्या मुलगीला जग सुद्धा पाहिलं नव्हतं, तिला चांगलं वाईट सुद्धा कळत नव्हतं. अशा मुलीवरती अशी घटना जर घडायला लागल्या तर खरोखर आपण स्त्रियांचा सन्मान राखतो का, खरोखर आपण स्त्रियांना सन्मानित करतो का, याची विचार करायची वेळ आली. थोडक्यात ही जी घटना घडली, मी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर परिवारातर्फे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. संवेदनशील मनोगत. धन्यवाद सर. यानंतर पलूस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित